गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात सगळेजण चांगलेच असाल आणि टेक केअर, काळजी घ्या. आणि आज आता दिवाळी झालेली आहे, पुढच्या कामांना सुरुवात प्रत्येकाची. शेतीतली कामं, सुगीचे दिवस. आता आमचं पण गेल्या आठवड्यात गावी गेलो होतो, आता गावी वगैरे जाणं होणार आहे. आणि जेवण वगैरे मुलग्याने थोडीशी मदत केली बऱ्यापैकी, आणि ह्यांनी देवपूजा वगैरे केली. मी उठून नामस्मरण, रांगोळी आणि ह्या गोष्टी आवरल्या. जरा थोडासा पसारा वरती पडला होता, तो आवरले. आणि आता नाश्ता वगैरे झालेला आहे, जेवण करणार आणि निघू थोड्याच वेळात गावी जाण्यासाठी. आणि मस्त असं ऊन पडलेलं आहे, बाहेरचं वातावरण एकदम छान असं ऊन पडलेलं आहे. दाखवते तुम्हाला, याचं छान ऊन पडलेलं आहे, खूप सुंदर असं ऊन आज. कसलं मस्त आहे बघा, कसलं भारी की नाही आज ऊन, भारी वाटायला लागले. आणि हो बघ, बघा भारी वाटायला. जॅकेट घातलेलं आहे, इकडे सगळं कॅप सगळी बांधून आले, टू व्हीलर वरनं आले आणि सगळी साफसफाई वगैरे केली आतमध्ये शेडमध्ये आणि निघालोय आता. चला आता नेसरीकडे निघालोय. आमच्या गावावरून जाताना धबधबा वाळायला आली आता. पप्पा माझे चहा प्यायलेत. ही माझी मदर जी, हां, गुन्हा जर केला तर तिथल्या तिथं आपलं हा लाकूरवाडीचा फाटा आहे. इथं बरेच खड्डे आहेत, मध्ये अजिबात दिसत नाही, पण कसं आहे, धोकादायक आहेत हे खड्डे. तर प्लीज इथं काय गाड्या गेलेल्या दाखव ग, गाड्या कशा जायला ते दाखव. तलाव बहिरीचा, बहिरीचा तलाव, तलाव बहिरीचा. फुल लाइटिंग केलेली आहे पेट्रोल पंपावर. आणि ह्या ज्या लेडीज इथं काम करतायत, खूप प्राऊड फील करते मी ते ह्यांच्यावर, कारण लेडीज असूनसुद्धा अशा ठिकाणी काम करतायत जिथं गाड्या कमी आहेत आणि रोडला अशा ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे हायवेला. खूप छान वाटलं त्यांना भेटून, आणि त्यांना पण सांगितलेलं आहे माझं चॅनल सबस्क्राईब करायला. कोल्हापूर त्यावरती छत्र्या लावलेत, कसल्या सुंदर लाईटिंग केले, अति सुंदर आहे. दिवाळी लाईटिंग. छान छान छान. अरे संपले संपल्या. असं पॅकिंग करून गेले होते मी गाडीवरून, आणि आता इथं गरम चहा घेत आहोत दोघे पण. कंटाळून आलो गाडीवरून. चला आता, आणि आजचा ब्लॉग कसा वाटला इथेच एंड करते. आणि कसा वाटला नक्की सांगा कॉमेंटमध्ये. टेक केअर, काळजी घ्या, गुड नाईट, स्वीट ड्रीम, आनंदी राहा आणि नवीन नवीन चांगल्या गोष्टी करत राहा. हां, अजून एक सांगायचं म्हणजे, आज जाताना गाडीवरनं तिथं पूर्ण डोंगर अशी, जे मध्ये 2-3 वेळा मी दाखवले त्या ब्लॉगमध्ये, डोंगर पूर्ण कोरले गेलेले आहेत, ब्रिज चालू आहे
आणि ते आता काम जवळजवळ झाडे लावा झाडे जगवा आणि परत हा संदेश पब्लिकपर्यंत जातो आहे की झाडे म्हणजे निसर्गाचं संवर्धन करा म्हणून जातो आहे. परत तुम्हीच त्या नाश करताय त्या म्हणजे निसर्गाचा, हे बरोबर म्हणजे पब्लिकला वाटतच नाही आहे. आता मीच असू दे, पण मी जवळजवळ सामान्य लोकांच्यात आता तुम्ही लोक म्हणजे जे नेते लोक आहे किंवा जे काय आहेत आपले मान्यवर आहेत, ह्या लोकांना ह्या गोष्टी माहीत पडत नाहीत. पण खरंच पब्लिकचा हा मोठा प्रश्न आहे. सगळेच पब्लिक म्हणत हा मी स्वतः अनुभवलेले आहेत क्षण. काही रिक्षावाले असू देत किंवा छोट्या छोट्या गोष्टी अशा बऱ्याच, म्हणजे जिथे मंदिरात वगैरे गेलं, लाईनीत वगैरे राहिलं तरीसुद्धा ह्या गोष्टी बऱ्याच होत राहतात. म्हणजे वैयक्तिक प्रश्न ह्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी जे चालू आहेत हे नको आहेत लोकांना. पण प्रत्येकाच्या मनात हे विचार आहेत, पण वोटिंग करताना असू दे हे लोक विचार करत नाहीत. असू देत, आपल्यासाठी आहे, आपल्यासाठी सरकार आहे असं म्हणून विचार करून ते वोटिंग करत आहेत. जरासं ह्या गोष्टींचा विचार करा की निसर्गाची हानी पण होत आहे. ह्या गोष्टी विचारात ठेवूनच करा आणि टेक केअर, काळजी घ्या. मला कुणाचं मन किंवा काही दुःख. आमच्या शेजारीन बाई आलेल्या आहेत फराळ घेऊन आणि काळजी वाटत होती त्यांना. कुठे गेलेत कुठे 2 वेळेला येऊन गेलेत दिवसभरात. आता गप्पा जरा थोडा वेळ